धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर शासन दडपशाही करत असल्याचा आरोप होत आहे. आरक्षण योद्धा श्री दीपक भाऊ बोराडे यांना अटक करण्यात आल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कैलासजी वाघ यांना सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी यशवंत सेनेचे प्रदेश सरचिटणीस व भाजपाचे नेते श्री खंडेराव पाटील यांनी शासनाच्या भूमिकेवर टीका केली. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तर वेळ आल्यास पक्षाचे राजीनामे देऊ असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असून प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीसा व धरपकड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस श्री मच्छिंद्रभाऊ बिडकर यांनीही या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. धनगर समाजाच्या न्याय मागणीसाठी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. यशवंत सेना नाशिक शहराध्यक्ष श्री रतनदादा हिरे यांनीही शासनाच्या भूमिकेचा निषेध केला. एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी सरपंच श्री बाळासाहेब सोनवणे, श्री पिंटूभाऊ घाडे, श्री विनायक बिडकर, श्री निवृत्त मुरडर, श्री संदीप जोजारे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सकल धनगर समाजाच्या वतीने चांदवड पोलीस ठाण्यात निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लढा आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. आज चांदवड या गावामध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धनगर समाजाचे सर्व पदाधिकारी माझ्याबरोबर उपस्थित आहे. आज पोलीस स्टेशन येण्याचं कारण म्हणजे 21 जानेवारी 2026ला मुंबई येथील आझाद मैदानावरती जो धनगर समाजाचा मोठा आंदोलन मोर्चा जाणार होता, त्या संदर्भात शासनाने जे काही आमच्यावरती गळचेपीचा प्रकार घडवला आहे तो थांबवण्यासाठी आम्ही आज चांदवड पोलीस स्टेशनचे PI माननीय कैलासजी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलं की महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने धनगर समाजाला झुलवतंय त्याचा आम्ही आज निषेध करायला इथं आलो आहे. आज सकाळी बघितलं आम्ही जे आमच्या धनगर समाजाचे नेते आहेत माननीय दीपक भाऊ बोराडे यांच्या घराभोवती अगदी शेकडो पोलिसांचं जाळं पसरलेलं. याचा अर्थ काय होतो की धनगर समाजाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडू नये. शेकडो कार्यकर्त्यांना याच पद्धतीनं पोलीस उचलत आहेत आणि जवळच्या पोलीस स्टेशनला नेऊन नजरकैद करतायत. मलाही सकाळी सकाळी आमच्या पोलीस स्टेशनवरनं म्हणजे चांदवडच्या पोलीस स्टेशनतर्फे नोटीस आली की तुम्ही घर सोडू नये. म्हणजे याचा अर्थ असा होतो की धनगर समाजाने त्यांचे जे मूलभूत हक्क आहे ती मागण्यासाठी घराबाहेर पडू नये असं मला तरी वाटतं. आणि कदाचित हा आमचा आवाज तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करत असेल सरकार, हे थांबणं शक्य नाही. एक ना एक दिवस त्याचा उद्रेक होईल आणि शासनाला त्याची भरपाई द्यावा लागेल. राज्यातले कार्यकर्ते आहोत, आमच्याकडे पण गनिमी कावा आम्हाला चांगल्या प्रकारे कळतो आणि आम्ही जेव्हा आमचा न्यायालयीन लढा आम्हाला जरी तुम्ही परवानगी नाकारली असेल 21 तारखेची, पण न्यायालयामध्ये आम्ही त्याची दाद मागितली आहे आणि जेव्हा मिळेल त्यावेळेला आम्ही कोणत्या मार्गाने प्रवेश करू हे या शासनाला कळू देणार नाही. आम्ही बहुरूप्यापेक्षाही बहुरूपी राहू, आम्ही लंगोट लावू, बारबंडी घालू, मेंढरं घेऊ, शेळ्या बकऱ्या घोडे कुत्रे कोकरं घेऊन आम्ही मात्र मुंबईला दाखल होणारच, यात शंका नाही. समाज एसटी प्रवाहासाठी भांडतोय. अनेक आंदोलने या समाजाने केली आहेत. इतर राज्यामध्ये या समाजाला एसटीची सवलत असून देखील महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार या समाजावर अत्याचार करत आहे. आणि त्यातले त्यात समाजाचे योद्धे दीपक भाऊ बोराडे यांना आज सकाळी पोलिसांनी स्थानबद्ध केलं. याचा निषेध म्हणून या महाराष्ट्रातील धनगर समाजचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर येतील. याचे काही वाईट परिणाम झाले ते सरकारला भोगावं लागतील. धनगर समाज हा अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचा समाज असल्याकारणाने दीपक भाऊच्या माध्यमातून धनगर समाज हा त्याच्या न्याय हक्कासाठी मागणी करण्यासाठी मुंबई येथे जात असताना आज या संयमी स्वभावाच्या धनगर समाजाची कुठेतरी मानहानी केली जाते आणि त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते हे धनगर समाजाला कळतंय. परंतु हरकत नाही आहे, सरकार आमच्याबरोबर कसं वागतंय हे आम्ही वेळोवेळी बघतोय.
आणि एक वेळेस ही क्रांती होईलच. जरी समजा तुम्ही आम्हाला आमचे कार्यकर्त्यांना डांबतायत, आम्हाला मुंबईमध्ये येण्यासाठी तुम्ही थांबवतायत, परंतु ही क्रांतीची मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचं, हा धनगर समाज आजच्या विद्यमान सरकारच्या बरोबर असताना सुद्धा त्यांना सार्वत्रिक वागणूक दिली जाते. हा समाज बघतोय